नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुबईमध्ये सोनं एवढं स्वस्त काय मिळतं आणि किती सोनं आपण खरेदी करून भारतामध्ये आणू शकतो। दुबईमध्ये लोक सोनं ग्रॅममध्ये नाही तर किलोमध्ये खरेदी करतात आणि सोन्याने बनलेल्या गाड्या सहज रस्त्यावर फिरताना आपल्याला दिसून येतात। पण प्रश्न येतो की दुबईमध्ये एवढ्या जास्त प्रमाणात सोनं येतं कुठून? याच प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये आज आपण शोधणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की जसे दुबईमध्ये तेलाच्या खदानी मिळतात तसेच सोन्याच्याही खदानी मिळत असेल। जर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे विचार करत आहात, कारण दुबईच्या जमिनीवरती रेगिस्तानची वाळू मिळते। त्या वाळूमधून सोनं तर सोडा, साधं चांदीसुद्धा मिळणार नाही। म्हणून दुबई सरकार अशा वेळेस साऊथ आफ्रिकाची मदत घेतो। खरं तर दुबई सुदान आणि ईस्ट आफ्रिकाकडून ऑफिशियली सोनं खरेदी करून घेतो, मात्र जास्त प्रमाणात सोनं साऊथ आफ्रिका आणि साऊथ अमेरिकामधून ब्लॅकमध्ये सोन्याची तस्करी करतो, म्हणजे चोरीने कच्चं सोनं दुबईमध्ये आणतो। साऊथ आफ्रिकाच्या सोन्याच्या खदानीमध्ये लहान मुलांकडून म्हणजेच बाल कामगाराकडून काम करून घेऊन सोनं सरकारकडे रजिस्टर न करता डायरेक्ट दुबईमध्ये कच्चं सोनं आणलं जातं आणि दुबईमध्ये त्या कच्च्या सोन्याचं खरं सोन्यामध्ये रूपांतर केलं जातं, कारण दुबईकडे त्याची जास्त प्रमाणात यंत्रणे आहेत। दुबईमध्ये सोनं स्वस्त असल्याचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे सोन्यावर लागलेला टॅक्स। दुबईमध्ये सोन्यावर फक्त 5% व्हॅट टॅक्स लावला जातो आणि भारतामध्ये GST, व्हॅट आणि एक्साईज ड्युटी ह्या टॅक्स लावले जातात, म्हणून भारतामध्ये सोनं एवढं महाग आहे। आता बघूया दुबईमधून आपण किती सोनं खरेदी करून भारतामध्ये आणू शकतो। दुबईमधून तुम्हाला जर सोनं खरेदी करून आणायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही नियमाचं पालन करावं लागेल। जर तुम्ही भारतीय पुरुष असाल आणि 1 वर्षांपासून दुबईमध्ये राहत असाल तर तुम्हाला 20 ग्रॅम म्हणजे 2 तोळा सोनं खरेदी करून भारतामध्ये आणू शकता, पण त्याची किंमत 50,000पर्यंतच असली पाहिजे। जर तुम्ही भारतीय महिला असाल तर तुम्हाला 40 ग्रॅम म्हणजे 4 तोळा सोनं भारतामध्ये आणू शकता, पण त्याची किंमत 1 लाखापर्यंत जास्त नसावी। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।